आता सगळे हायतच तर मला जरा बोलायचं होतं तुमच्याशी. काय झालं सरकार? बाळाचं दूध तयार आहे ताई. मी अगं मग नेऊन द्यायचं ना. तयार आहे काय? नाही नको, मी घेऊन जाते. काही गरज नाही आणून द्यायची. रुपाली, दूध पिऊन बाळ झोपल ना म्हणून म्हणलं मी. आणि मी घेऊन जाते की लगेच. हा ताई ते दूध ना जरा गरम आहे, थोडं कोमट होऊ द्या आणि मग बाळाला तुम्ही. माझं बाळ आहे ना, मी काय आज दूध पाजते का ग? आणि मला कळतं माझ्या बाळाला कसं दूध पाजायचं ते. तू सांगायची गरज नाही मला. याच विषयावर मला बोलायचं होतं. अर्जुन, बाळाचं काय झालं? सरकार घेतोय माहिती. चौकशी केली सकाळी, चिंचुकेन मी तेच करत होतो. पण काय हाती लागा ना हो. देवळाच्या आसपास चौकशी केली, काहीच नाही. बाळ नेमकं कुणी आणून ठेवले काय कळनाच. गावात CCTV पण नाही ना एक पण. अरे मग ते बाळ काय वरून पडलं का? आई बाबा असतील ना त्याला. आणि आणून ठेवलंय कुणीतरी, पण ते माहिती मिळाना जरा. नाही बघतो, अजून बाकी ठिकाणी चौकशी करतो, काय मिळते का बघतो. आधीच एकतर लहान मुलांना पळून नेणाऱ्या टोळ्या खूप वाढल्या. अगं पण तसली लोक मंदिरात कशाला ठेवतील? आई अहो असं काय करताय? कुणाला सापडू दे म्हणून सोडून गेले असतील तर? ए असं काय होत नाही, काय बी नको बोलू. आणि इथं आज गावात कशाला येईल असली टोळी? मी तर म्हणते त्या आईबापात नक्की काहीतरी गौडबंगाल झाला असणार आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांचं बाळ तिथं देवळात ठेवलं. कारण देवळात लोक येतात ना, मग कोणतरी बाळाला उचलून घेऊन जाईल, है का नाही? रुपाली अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीये, म्हणून मला जरा भीती वाटते. पण सरकार, तिच्यात हळूहळू फरक जाणवतोय. वय खरंय. अरे मी तर म्हणते त्या बाळाचा काय आगे पिछा नसल ना, तर ते बाळ आपलं बी होऊ शकतं ना. आणि त्याच्यामुळे आपली रुपाली बी बरी होईल. तसं झालं तर सोन्याहून पिवळं. नाही नाही दादा, बाकी पण गोष्टी असतात तशा. मी एक काम करतो, आज उद्यामध्ये काय माहिती मिळते का बघतो. जर नाही झालं तर एक रीतसर कंप्लेंट लिहून घेतो, म्हणजे बाळ सापडल्याची नोंद करून घेतो. मग ठेवता येईल बाळाला आपल्याकडं. काय सांगतोयस अर्जुन? मग तू तक्रार नोंदवूनच घ्या ठिकाणी. हा मग काय तर. आता ते बाळ आपल्या घरातलं असंच समजा आणि त्याच्या भविष्याच्या तयारीला लागा सगळी जण. हा रुक्मिणी, अगं तू म्हणली होती का नाही की बाळ घरात आल्यावर घरातलं वातावरण लई चांगलं होईल. मग बघच आता. अगं वय म्हणे ते मी आत्ता पण म्हणते. मला ह्याचा पायगुण लई चांगला वाटतोय बघा. हो पण इतकी घाई नको करायला ना. उद्या काय अडचण आली तर मग. बया बया बया, शुभ बोलणाऱ्यात मांडवाला लागली आग, अशातली तर आहे तुमची. अहो रुपालीचाच विचार करून बोलतोय मी. उद्या खरंच बाळ द्यायची वेळ आली ना तर लय अवघड होऊन बसेल ना मग. अहो काय होणार नाही, मी सांगते ना, काय बी होणार नाही. स्वप्नील, तू म्हणत होता का नाही की देवानी मला लय त्रास दिलाय, लय त्रास दिलाय. आता बघ, आता देवानी तुला परत बाप बनवलाय का नाही ते. हा अहो सगळं तुम्हीच ठरवू नका हो. हा हाय का? आता आता मी चांगल्याच गोष्टी बोलते ना. मावशी, असं कुणाचंही बाळ सापडलं आणि ते घरी घेऊन आलो म्हणजे ते आपलं होतं असं नाहीये. नाहीतर काय, उद्या यातून तिसरंच काय घडलं तर मग? अगं काय नाही काय नाही, अशी लय बाळ लोक सांभाळतात माहितीये का. आता तिकडं त्या महाभारतात कर्णाचंच घ्या की. हे बघा, आपण सगळं जे काही करायचं ते कायदेशीरच करू. अर्जुन, तू तोपर्यंत तक्रार तरी नोंदवून घे, बाळ सापडले. आपल्याला हे महिला आणि बाल कल्याण विभागाला कळवायला पाहिजे नाही का आप्पे? नाही का ग? हां आप्पे, तू का ग अशी नुसती गप उभी राहिली? हा का एवढं सोन्यासारखं बाळ घरात आलंय आणि तुला आनंद झालाय असं तर काही दिसत नाही तुझ्या तोंडावून ग. हा हो झाला की मावशी आनंद. नाही मग बोलत का नाही तू? काय मी विचार करत होते. अगं विचार काय करते तवा? हा उलट स्वप्नीलचं अभिनंदन कर, अभिनंदन. आता तो परत बाप झालाय. स्वप्नील सर, अहो खरंच मनापासून अभिनंदन. आणि अहो मला माहिती आहे, मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्ही आणि रुपालीताई खूप चांगले आई बाबा व्हाल. तुला विश्वास आहे ना? मग झालं तर. मला आता बाळाला बघू वाटतंय आणि रुपालीला पण सांगतो मी. तिला काय सांगणार? अरे तिला तर पहिल्यापासून हेच वाटतं ना की बाळ आहे म्हणून.
नाही म्हणजे भेटून येतो. सर तुम्ही बाळाला भेटलात की मग बाहेर जेवायला या. म्हणजे बाळ झोपलं असेल तर. हो. चला घे जेवायला. सरकार थांबा. अर्जुन आत्ताच बाळ सापडल्याची कुठेही तक्रार नोंदवू नको. आणि मग अशी सर जसं म्हटले तसं दत्तक घेण्याची प्रोसेसही आत्ता नको सुरू करायला, थांबूया जरा. ए आप्पे, तुला नेमकं म्हणायचंय काय ग? हा, तुला वाटतंय ना त्या रुपालीला बाळ मिळू नये म्हणून? हा, हे मला लय आधी लक्षात आलंय बघ. मावशी थांबा जरा. दत्तक घ्यावं लागतं ते बाळ, असं नाही करता येत. हाय का आता? अगं त्या बाळाच्या आईबापानं त्या बाळाला टाकलंय म्हणलं आपण घेऊ शकतो का नाही? हा, आणि आपण सगळी मिळून त्याची काळजी घेतोय. रुपाली तर कसली भारी काळजी घेते. हा, मग अजून काय पाहिजे तेव्हा? अहो हे झालं आपलं, पण दत्तक घ्यायचं असेल तर त्याचे वेगळे नियम आहेत, वेगळ्या अटी आहेत त्याच्या. आले मॅडमचे नियम, आता काय खरं नाही. आता मजा आहे. सुजा आहे सुजा. मी काय म्हणलो अरे 1 मिनिट थांबा रे. किती वाचा वाचा करताय? अरे बोलू दे की तिला. बोलतीये ना ती. आपे बोल तू, सांग काय म्हणत होतीस? सरकार हे बघा, आपल्याला जर बाळाला दत्तक घ्यायचं असेल तर त्याची वेगळी प्रोसेस आहे, त्याचे वेगळे नियम आहेत आणि ते खूप किचकट आहेत. पण जर का आपण ते सगळं केलं ना तर पुढे आपल्याला भविष्यात काही त्रास होणारच नाही. ती काय आहे आपे? बाबा हे बघा, या सगळ्यासाठी ना आधी नोंदणी करावी लागते. मग सरकारी लोक आपल्या घरी येतात आणि होणाऱ्या आईबाबांचे काही कागदपत्र असतील ते चेक करतात, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची चौकशी करतात, घर बघतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे होणाऱ्या आईबाबांचा इंटरव्ह्यू घेतात. अयो इंटरव्ह्यू म्हणजे मोठी भानगड आहे आता. मला त्याच एका गोष्टीची भीती वाटते. म्हणजे सरांसाठी नाही पण त्या इंटरव्ह्यूमध्ये ताईंनी जर काही जरी गडबड केली आणि काही उलटे सुलटे उत्तरं दिले ना तर गडबड नको व्हायला. जर त्या लोकांना कळलं की यांची तब्येत ठीक नाही आहे तर ते बाळ घेऊन जातील. पर्यायीने आपल्याकडे बाळ नाही राहू शकणार याची भीती वाटते. अगं पण मी म्हणते असली भानगड करायचीच कशाला फुकटची? अगं वय की आप्पे. नाही नाही बरोबर आहे तिचं. उद्या जाऊन जर कुणी आडकाठी घातली तर केवढी अडचण होईल तिची. उद्या जर त्याचे खरे आई वडील आणि आपल्यावरती आरोप लावला की आमचं बाळ चोरलं, मग काय करणार आहे? नाही 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 नाही, ते तर होणारच नाही. किती वेळा सांगितलं की त्या पोराला त्याच्या आईबापाने टाकून दिलंय म्हणून. आपे तूच सांग काय करायचं? सरकार हे बघा, मला आता सध्या फक्त एक पर्याय वाटतोय, तो म्हणजे ताईंना आपण लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये नेलं पाहिजे आणि आपण त्यांच्यावर उपचार सुरू केले पाहिजे. मग त्या एकदा का बरं झालं ना की मग आपण पुढे ही दत्तक घेण्याची प्रोसेस आपण सुरू करूया. बया 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 अब्बे, अगो किती तू आतल्या गाठीची आहेस. हा, आत्ता मला कळतंय तू हे सगळं का करतीस ते. त्या रुपालीनं तुला बाळाला हात लावू दिला नाही ना, हा, म्हणून तू कायद्यामध्ये आणतीस होय ग? हा, तुला बघवत नाही हे सगळं? ओ मावशी वाटेल ते बोलू नका हो. काय वाटेल ते बोलू नका. नियम आणि कायदा कुठं घुसवायचा हे ह्या कलेक्टर मॅडमला बराबर माहिती आहे. मावशी एक मिनिट. रुपाली ताईंना वाटतंय ना मी त्यांच्या बाळाजवळ नाही गेलं पाहिजे, मी नाही जाणार. अहो पण कायदा तो कायदा आहे ना आणि तो सगळ्यांसाठी सारखा आहे. आणि रुपाली ताई जर का बरं झालं तर मला आनंदच आहे की. अहो डबल आनंद आहे. एकीकडे रुपाली ताई बरं झालं याचाही आणि दुसरीकडे त्या आई झाल्या ह्याचाही. आणि ज्या गोष्टींमुळे त्यांना वेड लागलं होतं तीच गोष्ट जर त्यांना बरं करत असेल तर त्यात काय वाईट आहे? बराबर आहे आप्पीचं. आपण सगळेच निश्चिंत होऊ, रुपालीसाठी बी आणि बाळासाठी बी. त्या निमित्तानं आपल्यालाही कळून जाईल, सगळं पद्धतशीर होईल. आणि रुपाली ताईंना जर या सगळ्यासोबत गोळ्या औषधांची जर जोड पडली ना तर त्या लवकरात लवकर बऱ्या होतील. आपी बरोबर बोलते. नाही म्हणजे वहिनींची तब्येतच ठीक नसेल तर बाळाला त्यांच्याजवळ ठेवणं पण जरा धोकादायक आहे. त्यापेक्षा वहिनींना आपण दवाखान्यात पाठवू. अरे अर्जुन, पण तिला डॉक्टरकडे घेऊन जाणार होता तवरच हे घडलंय की. आणि तिथे डॉक्टर ही येडी आहे असं म्हणले तर? मग ते बाळ दादा आणि वहिनींना मिळाले विसरून जा. आणि मग ते बाळ आप्पीला मिळेल त्याच्यासाठी तर तिचा डाव चाललाय ना. हा काय बोलताय तुम्ही? तिला कशाला पाहिजे असेल ते बाळ? आता तिचं बी गेलंय ना. मी काय म्हणतो, आपण दुर्लक्ष करूया त्यांच्याकडे. आता खरं बोलायला लागल्यावर दुर्लक्ष कराल ना तुम्ही. अहो हे त्या बिचाऱ्या सपनीला बी पटायचं नाही. ताईंकडे बाळ आलंय म्हणून त्या बऱ्या झाल्यात असं नाही होत.
त्या बाळासाठी आपण ताईंच्या जीवाशी खेळतोय. आणि जर त्या बऱ्या झाल्या, बरं 1 मिनिट, डॉक्टर म्हणून म्हणून काय म्हणणार आहे? ते सांगतील ना की रुपाली ताईंना बरं नाही, आम्हाला त्यांना काही गोळ्या औषधी द्यायच्यात. अहो त्यांनी तर आपल्या ताई बऱ्या होतील की. हो, आप्पीचं बरोबर आहे. नाही ग आप्पे, अगं आता नकोच ही भानगड बघ. हा, आणि ती बिचारी हळूहळू बरी बी होती ना. ए मावशे, तुला काय कळतंय का? गप्पा बस. ए गपच म्हणजे काय रे? हा, 1 मिनिट बस. आता जो काय निर्णय घ्यायचा ना तो स्वप्नील घेईल. पुन्हा या विषयावरनं मला घरात वाद नको, कळलं का? चला जेवायला घ्यायचं ना. बाळ झोपलं का रुपाली? हो आई, अहो ह्यांच्या मांडीवरच झोपलं. आई तुम्हाला माहितीये का, बाळ झोपल्यावर पण खूप गोड दिसत होतं. आणि ह्यांना तर मांडीवरनं खाली ठेवूच वाटना. बया बया बया, बघा बाळाने आत्ताच केवढा लळा लावलाय ते. आणि ह्या अप्पीचं काय चाललंय? बस. अप्पे जा, जेवण वाढायला घ्या. अप्पे, ना या तुझ्या कायद्याचा मी फायदा करून घेतला ना तर बघच. काय ग, दमलीस का? अरे लई काम असतो ऑफिसमध्ये, आणि घरात आल्यावरती तरी कुठं काय आराम आहे. काही ना काहीतरी विषय सुरूच असतो. आता त्या बाळाचा विषय. नाहीतर काय, कुठून उचलून आणलंय ते बाळ कोण असतो. घरचे पण एकदम निवांत झालेत. वहिनी ठीक आहेत का? नाही, खरं तर मला ना या सगळ्यात पडायची इच्छाच नाही. माझी पण नाहीये. आपण आपलं आपलं जेवत जायचं का? नाही नाही, असं करून कसं चालेल? आधीच एकतर दिवसभर आपण घराच्या बाहेर असतो. आणि इच्छा नाही म्हणतोस, मग अशी आप्पीची बाजू कशी काय घेतलीस रे? ते तिच्यासाठी नाही, आपल्यासाठी. आपल्यासाठी म्हणजे? अगं म्हणजे या घरात ते बाळ कायद्याने दाताचा मुलगा झाला तर तो पण प्रॉपर्टीचा वारस असेल. प्रॉपर्टी? सुजय अरे, मिळाली ना तुला तुझ्या वाट्याची प्रॉपर्टी. युवा आपल्याला, हे तुला काय? आणि मिळाली ती माझ्या वाटेची मिळाली मला. हे कोण ते दुसऱ्याचं पोरग, ते एकदम घराचा वारस होणार? त्याचा काय संबंध आहे इथं? आईबापाने टाकलंय त्याला, म्हणजे अनैतिक संबंधातून जन्माला आलेलं पोर येते. अरे तानं बाळ येते, काय बोलतोयस तू? अगं मी बोलून न बोलून खरं बदलणार आहे का? आता कालपर्यंत ते दादा वहिनी बाळ 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 करत होते, आता त्यांना सापडलं तर आंधळीच झाली एकदम. नाही नाही, असं नाही. एकदा त्यांच्या बाजूने विचार करून बघ की तू. अगं तेच सांगतोय मी. यांनी सांभाळलं, यांनी मोठं केलं, आणि उद्या मोठं झाल्यावर त्याचे खरे आई बाप टपकले तर कदवांनी कष्ट करून मिळवलेली प्रॉपर्टी त्यांची. हे कसं चालेल? काय संबंध आहे त्यांचा? काही संबंध नाही त्यांचा. कोणते दुसरं पोरग ते कदम घराचा वारस होणार होय? त्याला त्याची वय प्रॉपर्टी नाही. अरे काय बोलतोय सुजय तू? एवढं सगळं मिळून पण एवढा हवरटपणा? पिऊ, मुद्दा हवरटपणाचा नाहीये. मुद्दा हा आहे की जो या घराचा खरा वारस जर आहे ना त्याला मिळू दे की. कशाला कुठतरी सापडलेलं ते पोर, त्याला त्याची प्रॉपर्टी आपण. काय संबंध नाही त्याचा. हे बघ, तू हे असलं काही बोलायला जाऊ नकोस आता. हे सगळे बाजूला राहतील आणि तुझ्या डोक्यावर खापर फुटेल. म्हणून मी सरळ कुठं बोललोय. आणि तसं अप्पी म्हणते तसं, उद्या तपासणीला कोण घरी आलंच तर त्यांना कळणार आहे वहिनी येडी येते. जाऊ दे, काय व्हायचंय ते होऊ दे. असंच होणार आहे ग. आणि दादा वहिनींना परत काय बाळ होणार नाहीये. त्यामुळं कदमांची सगळी प्रॉपर्टी अर्णवची होणार आहे. आपल्या पोराचं आयुष्य सुखकर होईल. तुला काय वाटतंय का नाही? हे बघ, हा विचार आत्ताच नको करायला. असं कसं म्हणतीये तू? त्या अर्जाने भांडून सगळं शेत त्याच्या बापाच्या नावावर केलंय. मग आता त्याचा विषय संपलाय. आता जे आपलंय ते आपलंय. सुजय, हे बघ, तू आत्ताच असलं काही बोलायला जाऊ नकोस. म्हणजे हे बघ पिऊ, कायद्याने ते बाळ घरात नाही आलं पाहिजे. त्यासाठी वहिनी डॉक्टरांसमोर गेल्याच पाहिजे. बाकी मला काय माहित नाही. विषय संपला. मला तर काहीच कळना. आप्पी म्हणते ते बरोबर आहे, पण मनी म्हणली तसं आपण या भानगडीत पडलोच नाही तर चालेल का? नाही नाही, वहिनी, आप्पी म्हणते तो उपाय कायमचा आणि खात्रीचा आहे हो.
पण आपण बाळ तसंच ठेवून घेतलं ना तर आपल्या डोक्यावर कायमची टांगती तलवार राहील हो. होय, विनया म्हणतोय ते बरोबर आहे. अहो पण मला रुपालीची काळजी लागून राहिल्या. अहो आत्ता कुठे ती बरी होते आणि परत जर धक्का घेतला तर मात्र काय खरं नाही. होय ना ग, सगळीकडनंच आपली अडचण झाली. तसं नाही दादा, आपली म्हणती तो उपाय अवघड आहे पण खात्रीचा आहे ना. भाऊजी, अहो बाळाची काळजी घ्यायला आपण घरातली सगळी हावतच की, मग कशाला आपण एवढा विचार करायचा. रुपाली बरी होईपर्यंत आपण बाळाला सांभाळू. हा ना, रुपालीचं सोडा, पण बाळ घरी घेऊन आलोय तेव्हापासून स्वप्नीलला बघितलंय का तुम्ही? होय, आयुष्यभर त्या पोराला मी पोर होत नाही म्हणून हिनवत आलो. आज एवढ्या कष्टानं त्याला पोर होत होतं तर नियतीनं ते हिरावून घेतलं. आणि आता हे बाळ जेव्हा घरी येतं हे कळाल्यापासून किती खुश झालाय तो. होय ना ग? होय की. हो, आधी किती गपगप असायचा तो, कुणाशीच बोलायचा नाही. पण आज त्याला आनंदी बघून लय भारी वाटलं बघा मला. आता तो त्याचा आनंद हिरावून नाही घ्यायचा मला. मला बी ते बाळ घरी येत आहे त्याच्यामुळे ते दोघच नाहीत, अख्ख्या घरचं वातावरण बदलणार आहे. आपलं अख्खं घर समाधानी आनंदी होणार आहे. हा, आणि आपली म्हणती त्याप्रमाणे बाळ तर कायमचं आपल्याकडेच राहणार ना. नाही तर आपल्या ताब्यातनं सुद्धा जाऊ शकतं. वय की त्याचीच भीती वाटते मला. मग नक्की काय म्हणताय तुम्ही दोघं? अरे मला बी कळाना झालंय काय. तसं नव, म्हणजे तुम्ही काय ते ठरवून सांगा ना, त्याप्रमाणे आपण आपल्याशी बोलू ना. मला काय वाटतं, आपण थोडे दिवस वाट बघूयात. आणि आणि म्हणजे रुपाली कशी आणि किती सुधारणा होते ते बघूयात. बर, मग तसं बोलू ना. चालतंय, तुम्ही दोघं म्हणता तसं करू. म्हणजे आपल्याला म्हणतो की आपलं मत आहे की तुर्तास तरी रुपालीला डॉक्टरला दाखवायची गरज नाही. गाई गाई करायची बाळाला आमच्या. रुपाली, हळू बोला, बाळाला झोपवते ना मी. अगं झोपला होता ना मगाशी. हा, झोपलं होतं पण परत उठलं आणि आता झोपतच नाही, ऐकतच नाही माझं. आगाऊच झाले बाळ आता. मी आहे ना त्याचा बाबा. तुम्ही तुम्ही घेणार बाळाला? घेणार पण आणि झोपवणार पण. आणि इकडे सावकाश. काय झालं बाळाला? झोप येत नाहीये? खेळणी हवीत? काय हवं खेळण्यात? आम्हाला विमान पाहिजे. आणि भुर्र जायचं का? हा, विमानात बसणार, भूर जाणार. कोण कोण जायचं माहितीये का? बाळ, बाबा आणि आई. बर, मग उद्याच आणतो विमान. आणखी काय पाहिजे? बाळा, बघितलंस का तुझे बाबा किती खुश आहेत आज. केवढासा जीव आहे ना ग रुपाली. कसं काय कोणी याला मंदिरात ठेवून गेलं असेल? मंदिरात म्हणजे? अगं म्हणजे मंदिरात गेलो आणि सगळं छान झालं नाही. हा, असं होय. पण ठेवून दिलं का म्हणाला तुम्ही? चुकून म्हणालो मी. आणखी काय पाहिजे बाळाला? हा, आम्हाला अजून गाड्या पाहिजेत, खुळखुळा पाहिजे आणि रंगीबिरंगी फुगे पाहिजेत. बर, आणि सगळ्यात जास्त बाळाला आमच्या काय पाहिजे माहितीये का? सगळ्यात जास्त काय? बाळाचे बाबा आणि आई. ते तर कुठेच जाणार नाही. कधीच. मग उद्या सगळी खेळणी आणतो की नाही बघ घरात. खरंच? बाळाला जे पाहिजे ते सगळं आणून देईन मी. तुम्हाला आपल्या बाळाशी बोलताना असं पहिल्यांदा बघतेय मी. अगं मी पण पहिल्यांदाच असं बाळाला जवळ घेतलं ना. बघ तू, मी त्याला काहीही कमी पडू देणार नाही. त्याला जे जे हवं ना सगळं आणून देईन. आणि मला काय पाहिजे माहितीये? काय? मला
आपण तिघं कायम असं एकत्र असलेलं पाहिजे. तू काळजीच करू नकोस रुपाली. आपल्या आयुष्यातलं दुःख आता संपलंय आणि हे गमावू नये म्हणून मी काहीही करायला तयार आहे. काही. आपे काय झालं आज? हा? आज काय झालं? हा, अरे अर्जुन, रुपाली ताईंना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय ना, पण आता नेमकं घरातलं वातावरणच बदललंय. मला कळतच नाहीये मी नेमकं काय करू. काय आपे काय झालं आज? रुपाली वहिनी तुला त्या बाळापासून लांब राहायला का सांगतात? आई, त्या आपणाची सावली पण पडायला नको माझ्या बाळावर. हिला जायला सांगा इथून.